मनसे पदाधिकारी प्रकाश भोईर आपल्यासोबत आहे। प्रकाशजी, आज ज्या पद्धतीने या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, काय सांगाल? साईनगर परिसर हा नेहमी विकासासाठी उपेक्षितच राहिलेला आहे। जसं वेळोवेळी जेव्हा नागरिकांच्या सोयीसाठी सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण यांना मी नागरिकांच्या सोयीसाठी हाक घातली, साथ घातला, त्यावेळेस त्यांनी लोकांच्या सोयीसाठी निधीसाठी नाही म्हटलं नाही। तसंच ही साईनगर हा परिसर जो आहे ही पूर्णपणे म्हणजे प्राथमिक सुविधांपासून सुद्धा वंचित राहिल्यासारखा गेली 7 ते 8 वर्ष फिरल्यानंतर मला बघितल्यानंतर सन्माननीय आमदारांना मी याच्याबद्दल परंतु मी परिस्थिती सांगण्यापेक्षा त्यांना अगोदरच परिस्थिती माहिती होती। पण याच्यासाठी जागा असणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे संदीप म्हात्रे आणि त्यांचे परिवार आणि सागर मडवी असेल आणि इतर लोकांनी पुढाकार घेतला आणि लगेच दादांनी तो उद्घाटन मातीची भरणी करून आज पाईपलाईनचं उद्घाटन करत आहेत। दुसरीकडे पाहिलं तर पहिल्याच मंचावरती भाजप आणि मनसे या ठिकाणी डोंबिवलीत एकत्र आपल्याला दिसलेली आहेत। तुम्ही देखील आलेले आहात, म्हणजे विकास कामं सुरू आहेत आणि गेल्या काही दिवसापासून चर्चा देखील सुरू आहेत। कसं या सगळ्या समीकरणाकडे? राजकारणात चर्चा तर झालीच पाहिजे, तो विषय नाही आहे, परंतु नागरिकांच्या हितासाठी जेव्हा लोकप्रतिनिधी असतात, जसे मी या प्रभागातला लोकप्रतिनिधी आहे तसे ते आमदार म्हणून या विभागाचे लोकप्रतिनिधी आहेत। त्या दृष्टिकोनातून विकास कामासाठी सर्व राजकारण्यांनी एकत्र यावं, हे सगळं समीकरण असलंच पाहिजे। तुमच्याही चर्चा चालू आहे, भाजपमध्ये जाणार। आता रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की आज नाही तर उद्या ते वंदे मातरम बोलतील। कसं पाहता या विधानाकडे? वंदे मातरम, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हे प्रत्येक भारतीयांचं ब्रीदवाक्यच आहे, त्याबद्दल विषय नाही आहे काहीच। परंतु त्यांनी जे सांगितलं की आपला प्रवेशाचं, मी 2000 साली जेव्हा राजकारणात आलो ना त्यावेळेस सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे आणि आताही जर विषय झाला तर माझे कार्यकर्ते निर्णय घेतील, मी निर्णय घेणार नाही। कारण कार्यकर्त्यांनीच मला आतापर्यंत सर्व कुठलीही कठीण परिस्थितीमध्ये बाहेर काढलेलं आहे। ती अपक्ष उमेदवारी असो किंवा पक्षातून उमेदवारी किंवा मनसेतून लढाई असो, हे सर्व निव्वळ कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत। कार्यकर्त्यांचा उत्साह असला आणि त्यांनी सांगितलं की भाजपमध्ये आपल्याला विकास मिळेल, तर तुम्ही जाल? कार्यकर्त्यांचा उत्साह म्हणजे तुम्ही म्हटलात ना, कार्यकर्ते हे सर्व नेत्याचं हात पाय डोळे नाक असतात। कोणी कितीही मोठा नेता झाला ना, जर कार्यकर्त्यांमध्ये नसेल तर त्याला येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये परिणाम दिसतातच आणि कार्यकर्त्यांना सोडून मी निर्णय घेऊ शकत नाही, हे मी आपल्याला सांगितलं आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर कार्यकर्ते आमचा निर्णय घेतील आणि कार्यकर्ते बोलल्यानंतरच आम्ही पाहिजे त्या ठिकाणी जाऊ, अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे। त्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये जाण्याचा जी चर्चा आहे ती चर्चेला उधाण आलेलं आहे। आजही रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीने त्यांची स्तुती केली आणि भाजपमध्ये येणार, पक्षप्रवेश करणार असा तो इशारा दिला आहे। मनसेचे नेते जे प्रकाश भोईर हे खरंच भाजपमध्ये जाणार काय, हे येत्या काळामध्ये सगळ्यांना दिसून येणार आहे आणि याची वाट सगळ्यांना पाहावी लागणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।